भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण हे 1 जुलैला घोषणा करण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत। रवींद्र चव्हाण यांनी सर्वानुमते 1 जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे। वरळी डोममध्ये भाजप नेते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृत घोषणा होणार आहे। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण 1 जुलैला घोषणा होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, अधिकची काय माहिती आहे? माधुरी, आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेमध्ये भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असा उल्लेख केला होता। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी कधी निवड होईल याची उत्सुकता सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लागली होती। आताची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 1 जुलैला त्यांची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे। वरळी डोम येथे एक मोठा कार्यक्रम जो आहे तो घेण्यात येणार आहे। भाजपचे प्रमुख पदाधिकारी या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि त्यावेळी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे मुंबईत येणार आहेत आणि 30 जूनला रवींद्र चव्हाण आपला प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज जो आहे तो भरणार आणि 1 जुलैला अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाणार। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष कधी होतील याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती। मात्र आता 1 तारीखला रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील। माधुरी, सुशांत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही निवड महत्त्वाची असेल का? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात आणि या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची आहे। कारण रवींद्र चव्हाण हे भाजपतील एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना संघटनेचा अनुभव आहे आणि त्यांनी अनेकदा आपलं कौशल्य जे आहे ते पक्षामध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर येत्या काळात महाविकास आघाडीला किती धक्का दिला जातोय, महाविकास आघाडीचे कोणते नेते भाजपमध्ये येणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण दर मंगळवारी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश केले जात आहेत। रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आणखी किती धक्के महाविकास आघाडीला दिले जाणार आहेत आणि रवींद्र चव्हाण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आणखी काय प्लॅनिंग करणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। माधुरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।